जय गजानन मंडळी, 18 तारखेला मंगळवारी दुपारी गजानन माऊलींची पालखी खामगावच्या नॅशनल शाळेत दाखल झाली होती. रात्रभर हजारो भाविकांनी शिस्तबद्धपणे दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला बुधवारी पहाटे 5 वाजता पालखीने शेगावकडे प्रस्थान केले. भाविकांना दर्शन देत थोडी थांबत पालखी पुढे सरकत होती आणि हे बघा, आता पालखी लासुरा गावापर्यंत पोहोचलेली आहे. सकाळच्या या प्रसन्न वातावरणात पालखीचे दर्शन आणि वारीचा पुढील प्रवास आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग गणगणात बोते. आजची तारीख 19 वार बुधवार. आजचा दिवस खूप खास आहे. पहाटचे बरोबर 4:30 वाजलेत आणि आम्ही शेगावच्या दिशेने पायी जाण्यासाठी घरातून निघालो आहोत. ठीक 5 वाजता आम्ही शेगावच्या वाटेला लागलो आणि आमची पैदल यात्रा सुरू झाली. पालखी अजून खामगाव शहरात भाविकांना दर्शन देत होती. निघतानाच पहिलं स्टॉल केळं वाटपाचं लागलं. जय गजानन माऊली. सकाळीच 5 वाजता आम्ही खामगावच्या जलम रोडपासून माऊलींचा जयघोष करत पैदल वारीला सुरुवात केली. सकाळी 5 वाजताही पैदल वारीला शेगावकडे जाणाऱ्या भाविक भक्तांनी रस्ता व्यापलेला होता. तसेच पालखीच्या दर्शनासाठी येणारेही भाविक भक्त तेवढ्याच प्रमाणात होते. सकाळीच 5 वाजताच्या आधीपासूनच नाश्त्याचे, चहा पाण्याचे स्टॉल उघडलेले होते. पालखी अजून खामगाव शहरात भाविकांना दर्शन देत होती, पण ऊन वाढायच्या आत अंतर पार करता यावे म्हणून आम्ही पालखीच्या थोडे आधीच प्रस्थान केले. चला तर मग या भक्तिमय प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत सामील व्हा. इथे भाविक भक्तांना मोदकांचा प्रसाद देणे सुरू होते. रस्त्याने पुढे जाताना जो सेवाभाव पाहायला मिळाला तो मनाला अक्षरशः स्पर्शून गेला. कुणी प्रेमाने केळी, उसळ, गरमागरम पोहे आणि उपमा वाटत होते. एखादा घास घ्यावा. चला, जय गजानन माऊली. तर कुणी थंडगार पाणी आणि सरबत देऊन वारकऱ्यांची तहान भागवत होतं. अगदी प्रत्येकाचा आग्रह असा की माऊली थोडा तरी प्रसाद घेऊनच पुढे जा. सकाळचे 5:53 आम्ही खामगावच्या उड्डाणपुलाजवळ पोहोचलो. जय गजानन माऊली. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूनच सकाळीच चहा पाण्याचा आग्रह सर्व भाविक भक्तांना होता. तसेच कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून जागोजागी डस्टबिन ठेवल्या गेलेले होते. टाळ्यांचा ठेका आणि मुखात विठू गजाननाचे नाव. महिलांच्या या भजनाने संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय होऊन गेला होता. लहान असो वा थोर, प्रत्येक जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वजण एकाच भक्तिभावाने या वारीत चालत होते. कारण इथे सर्वांचे श्रद्धास्थान एकच होते, आपले लाडके गजानन माऊली. रस्त्यात दोन्ही बाजूनी भाविकांची अनोळखी लगबग सुरू होती. पोहे, उसळ, उपमा, केळी आणि चहा पाणी. कुणीही उपाशी पोटी जाऊ नये म्हणून अगदी हात जोडून जेवणाचा आणि नाश्त्याचा आग्रह केला जात होता. रस्त्यात जागोजागी पाणी पिण्याचे स्टॉल लागलेले होते. नुसतं खाणंच नाही तर पायी चालणाऱ्यांचे पाय दुखू नये म्हणून सेवकरी जागोजागी औषध वाटत होते. पायांवर पेन रिलीफ स्प्रे मारत होते आणि थेट खाली बसून वारकऱ्यांचे पाय शेकून मालिश करून देत होते. हीच निस्वार्थ सेवा आणि समर्पण पाहून खरेच डोळे पाणवतात. इथे प्रत्येकात फक्त गजानन माऊलीच दिसत होते. या पैदल वारीमध्ये तुमच्या चपलाही जरी तुटल्या तरी त्या मोफत दुरुस्त करून मिळत होत्या. रस्त्याने दोन्ही बाजूनी असा निसर्ग छान हिरवागार दिसत होता. या निसर्गाने मन छान फुलून जात होते.
इथे आम्ही गुळाचा चहा घेतला. गुळाचा चहा घेऊन मी आणि माझ्या मिस्टरांनी पैदलवारीला सुरुवात केली. चला तर मंडळी, तुम्ही पण आमच्यासोबत चला. खरी माणुसकी तर इथे दिसत होती. शेकडो किलोमीटर चालून आलेल्या या पावलांना आराम मिळावा म्हणून सेवेकरी स्वतःहून पाय शेकून देत होते, मालिश करत होते आणि औषध स्प्रे देत होते. कोण कोणाचे लागत नाही, तरीही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जिव्हाळा इथे अनुभवायला मिळत होता. पुढे आम्ही लासुरा या गावी आलो. तिथे सेवा करण्यासाठी माझ्या मुलीनेही कॅम्पमध्ये भाग घेतला होता. पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांना औषध उपचार मिळावे म्हणून माझी मुलगी या वैद्यकीय सेवेत मनोभावे सहभागी झाली होती. मेडिकल लाईनमध्ये शिकत असताना सेवेची अशी संधी मिळणे आणि माऊलींच्या भक्तांची सेवा घडणे हे खरोखरच आमचे भाग्य आहे. माऊलींच्या वारीत दोघांनाही एकत्र पायी चालण्याचा हा आनंद काही वेगळाच आहे. पावलांना गती आणि मनाला अपार शांतता देणारा हा प्रवास होता. पुढे रस्त्याच्या दोन्ही दिशेने जेवणाचे स्टॉल होते. सगळ्यांचा आग्रह, माऊली थोडा तरी प्रसाद घेऊन जा, जेवणं करून पुढे जा, असा आग्रह होत होता. अनेक भाविक भक्त असा जेवणाच्या सेवेचा आनंद घेत होते, बसून जेवणं करत होती, सेवेकऱ्यांच्या सेवेला मान देत होती. या अथांग जनसागरात चालणारा प्रत्येक भाविक आपल्या मनात काही ना काही इच्छा, प्रार्थना आणि माऊलीवरचा अतूट विश्वास घेऊन शेगावकडे निघाला आहे आणि आपल्या भक्तांची हाक माऊली नक्कीच ऐकतात, हाच तो दृढ विश्वास सगळ्यांचा आहे. कोणी संसाराच्या सुखासाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. प्रत्येकाची माऊलीच्या चरणी आपापली प्रार्थना आहे. माऊली सर्वांची मनोकामना पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आता आम्ही चालत चालत आमच्या वारीचा शेवटचा टप्पा पार केलेला आहे. शेगावात आम्ही पोहोचलेलो आहे. पैदलवारीमध्ये चालून चालून तहान लागते, तर शेगावात पहिलंच स्टॉल आम्हाला पाणी वाटपाचं लागलं. 8:55ला आम्ही मंदिरात पोहोचलो. इथे मोबाईल अंदर नेण्याची परमिशन नाही, त्यामुळे मोबाईल आम्हाला इथेच बंद करावे लागले. 8:55 आम्ही मंदिरात शिरलो आणि चपला ठेवल्या, पाय वगैरे धुतले. 10 मिनिटात मुखदर्शन आणि गादीचे दर्शन घेतले. त्यानंतर 9:15 आम्ही जेवणाला लागलो. जेवण करून आम्ही 9:45ला मंदिराच्या बाहेर पडलो. प्रसादामध्ये पोळी, कणकेचा शिरा, भात, बेसन, तुरीच्या डाळीचे वरण आणि बटाट्याची रस्सा भाजी हे जेवण आम्ही केले. अशा प्रकारे माऊलींच्या नामांचा गजर करत भक्तीच्या आणि या सेवेच्या वातावरणात आमचा हा खामगाव ते शेगाव पायी प्रवास पूर्ण झाला. शरीर नक्कीच थकलं होतं, पण मन शेगावच्या पवित्र भूमीत येऊन एकदम तृप्त आणि प्रसन्न झालं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जय गजानन माऊली.